दंगलीला कारणीभूत आंदोलकांवर कारवाई व्हावी। विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने केलेल्या आंदोलनातील अनुचित प्रकाराची त्वरित योग्य ती दखल घेतली न गेल्याने नागपूर शहरात दंगलीचा प्रसंग उद्भवला। म्हणून दंगलीला कारणीभूत या आंदोलकांवर तसेच बघ्याची भूमिका घेणाऱ्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी व कार्यकर्ते यांनी एका पत्र परिषदेत केली। पूर्व परवानगी घेऊन पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांना दंगलीच्या पार्श्वभूमीवर निवेदन सादर करण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळास भेट नाकारली गेल्याने याचा निषेध म्हणून ही पत्र परिषद घेण्यात आली। नागपूर शहरात बहुभाषिक, बहुधार्मिक व बहुप्रांतीय लोक मोठ्या संख्येने राहत असूनही येथील शांततेच्या व सलोख्याच्या संबंधांना यापूर्वी कधीही गालबोट लागले नाही। परंतु दंगलीच्या अप्रिय घटनेमुळे या नावलौकिकास बाधा पोहोचली आहे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। दंगलीचे बळी ठरलेले मृतक इरफान अन्सारी यांचे कायद्याने मृत्यूपूर्व बयान नोंदविणे आवश्यक होते, परंतु ते घेतले गेले नाही। तसेच जमावाने त्यांचा बळी घेतल्यानंतरही या प्रकरणात जेमतेम लोकांना नाममात्र अटक झाली आहे, असे सामाजिक व राजकीय कार्यकर्ते मिलिंद पखाले यांनी पत्र परिषदेत सांगितले। या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाच्या विरोधात जाऊन बुलडोझरने घर पाडण्याची कारवाई करण्यात आली, याकडे लक्ष वेधून या कारवाईचाही निषेध करण्यात आला। चित्रपटाचा जनतेच्या भावना भडकविण्यासाठी वापर केला जात आहे। छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अशा प्रकारे सामाजिक वातावरण कलुषित करण्यात आले, असे निवेदनात नमूद केले आहे। पत्र परिषदेला मिलिंद पखाले, छाया खोब्रागडे, सुषमा भड, सुनील सारीपुत्त, सुधांशु मोहोळ, अपेक्षा दिवाण, जया देशमुख, विशाल वानखेडे, कल्पना मेश्राम, विजय बाबुळकर, डॉक्टर विना नगराळे, आशा गोपालपुरे, पुंडलिक तायडे, रुपेश कांबळे, रेश्मा कांबळे, नंदा देशमुख आदी उपस्थित होते। मी सायली देशमुख, आमचे सहयोगी राजेश मेश्राम सोबत द न्यूज इंडिया 7M करिता। नमस्कार दोस्तों, हमारे न्यूज चैनल न्यूज इंडिया को लाइक कीजिए, शेयर कीजिए, अनसब्सक्राइब कीजिए। हम मिलेंगे फिर, धन्यवाद।